कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? तुम्ही मॅडम तुम्हीच ना? बोल. हो मॅडम, माझी बहिणी तर हळद विकायला आली होती, ती अजून घरी आलेली नाही. कुठं आहे ती? नाव काय तुझं? सूर्य. तू जे काय बोलतोयस त्याचा आणि माझा काय संबंध मला सांग. मॅडम, ती तुमच्याकडे आली होती. कुठे आहे माझी बहीण? मला कोणीही भेटायला आलेलं नव्हतं. माझ्या बायकोनं स्वतः तिला इथं सोडलंय. माझी बहीण कुठे सांगा मला. माझी अवस्था काय झालेली आहे हे दिसतंय का तुला सगळं? मला घरी जाणं गरजेचं आहे. माझी वाट सोड. चल. मॅडम, मला सांगा माझी बहीण कुठे आहे? माझी बहीण कुठे आहे? तुला कळतंय तू कुठे आहेस? रूपम कॉस्मेटिक्स खूप मोठी कंपनी आहे ही. इथे हजारो माणसं काम करतात. बरेच लोक इथे डील साठी मीटिंग साठी येतात जातात आणि प्रत्येक जण जर का आपापल्या घरी पोहोचला नाही तर त्यांची जबाबदारी माझ्यावर नसते. तुझं काय म्हणणं आहे? तुझी बहीण आली होती इथे आणि ती तुला सापडत नाहीये, घरी नाही पोहोचली हो का? मग तिला तू शोध ना. मग तिची जबाबदारी माझी नाहीये, तुझी आहे. तुझी बहीण हरवली आहे, तू तिला शोध जा आणि तू इथे थांबू नको. चल तू पण निघ. मॅडम, मला फक्त सांगा माझी बहीण कुठे आहे? मी तुमची वाट सोडू. जा, निघ इथून. निघ. सोड. एक मिनिट सोडा त्याला. तुझ्या बहिणीला आम्ही पोलिसात दिलंय. काय कारण हे बघ दिसतंय तुला? हे सगळं तुझ्या बहिणीने केलंय. कळलं? आता निघ. ब्रदर, काही लागलं तर बिनधास्त आवाज द्यायचा. काय हवा? तुझं बहिणींवर काय प्रचंड प्रेम आहे. बोले तो एकदम आखी नम हो गई आहे. काय आपल्या आयुष्यात लहानपणापासून कोणीच नाही ना. हा म्हणजे आता रजनी अप्पांच्या आशीर्वादाने एक बहीण सापडली आहे आणि हा मॅटर तिच्याच घरातला आहे. म्हणून फक्त एक गोष्ट सांगतो, काय तिच्या सासूला जावेला तुला हवं ते कर, लंका लावून टाक त्यांची, पण आपल्या बहिणीला काही त्रास होणार नाही याची काळजी घे. काय तुझ्यासारखंच मी पण आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकतो. काय नाही होणार तिला. भावाचा शब्द. थँक्यू. काय करायचं? सूर्या, मला असं वाटतंय आपण ना हे प्रकरण जास्त वाढवायला नको. का? माझ्या बहिणीला रडवलंय त्यांनी. त्यांना असंच नाही सोडून देऊ शकत. माझी बहीण म्हणजे वाटली कोण त्यांना? हाय आम्ही गावाकडचं, कोण काय रस्त्यावर पडलेलं नाही. दादा लय वाईट बोलले मला. ते म्हणले तुझ्या रक्तातच. हे मी आलोय ना. तुझा दादा आलाय आता. हे बघ, आपण त्यांना दाखवून देऊ आपलं रक्त काय येते. आई, थोडं जेवून घे. नाही, जेवण वगैरे नको. दिवसभराची सगळी कामं पेंडिंग आहेत. आधी कामं संपवते. ठेव तिकडे. अगं, एवढी संपत्ती कमवून काय फायदा? तुला जेवायलाच वेळ नसेल तर थोडं जेवून घे. जेवणार, नक्की जेवणार, पण आता नको प्लीज. बरं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आज दुपारी एक मीटिंग होती, त्याचं काय झालं? प्रॉस्पेक्टिव्ह युरोपियन चॅनल पार्टनर्स आपण शॉर्टलिस्ट केले होते, राईट? कारण युरोपियन कंट्रीजमध्ये आपली प्रोडक्ट्स म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सना खूप डिमांड आलेला आहे. इज दॅट राईट?
मग ह्या सगळ्या मीटिंग्स कधी लाईन अप केल्यास? नील आई 2 डीलर शॉर्टलिस्ट केलेत मी. मिस्टर विलियम्स आणि उल्मर हे 2 दिवस मीटिंगसाठी इंडियात आले आहेत. मीटिंग ॲक्च्युली प्लॅन होती पण त्या मुलीमुळे हे म्हणजे जे काही घडलं त्या अवस्थेत तू मीटिंगला येऊ शकली नसतीस म्हणून मी त्यांना घरी बोलवलं. जे काय होईल ते इथेच होईल. पण इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की यापुढे काही दिवस तरी सगळ्या मीटिंग्स आपण घरच्या घरीच करूया. कंपनीत करणं फार सेफ होणार नाही. असं का? कंपनीत मीटिंग करणं का सेफ नाही होणार? त्या मुलामुळे. ज्या पद्धतीने तो मुलगा इथून निघून गेलाय ना त्याच्यावरून मला असा डाऊट येतोय की तो परत नक्की येईल. थोडंसंच दे, मला जास्ती भूक नाहीये. बस बस. ही मुलगी इथे काय करते? तिनेच हे वाढून आणले आई. मीच बोललो होतो तिला. धर 2 रस खाऊन घे. धर. बस जरा. मला बाहेर काढ. आई थांब. बघ जरा काय झालं. आई आई जरा थांब, आम्ही बघतो. अरे पण तू बस. तू जाऊन बघ ना. ते गेलेत ना, ते बघतील. 2 घास खाऊन घे. एक मिनिट सर, मला असं वाटतं आपल्याला जायचं. आज जरी लागलेली असेल तरी 2 घास खाऊन जायचं आपण. ठीक आहे? धर. आहो तुम्ही तरी जा ना. ही बघ मला नाही जाऊ. आई. 2 घास. धर. जाऊ आपण. 2 घास खा.